घरात पैशाची अडचण संपत नाही का? स्वामी समर्थांनी सांगितलेला शक्तिशाली उपाय. भक्तांनी कितीही मेहनत करा पण पैसा टिकत नाही का? घरात सतत पैशाची कमाई येते पण खर्च जास्त, कर्ज वाढतंय, काम होता होता बिघडतंय. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला असा अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यावर तुमचा स्वामी समर्थांवरचा विश्वास आणखी वाढेल. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांनी सांगितलेला असा उपाय सांगणार आहे जो अनेक भक्तांच्या आयुष्यात बदल घेऊन आला आहे. म्हणून हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका, कारण कदाचित आजचा हा संदेश तुमच्यासाठीच असेल. मुंबईजवळ एका छोट्याशा भागात विजय नावाचा माणूस राहत होता. खूप मेहनती होता, सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायचा, पण तरीही घरात कायम पैशाची अडचण असायची. महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नव्हतं. कधी मुलाच्या फीची चिंता, कधी घर भाडं, कधी औषधाचा खर्च. त्याची पत्नी अनेकदा म्हणायची, इतकी मेहनत करूनही आपल्या नशिबात सुख नाही का? हे ऐकून विजय आतून फुटत चालला होता. एक दिवस परिस्थिती इतकी वाईट झाली की घरात फक्त 50 रुपये उरले होते आणि दुसऱ्या दिवशी मुलाच्या शाळेची फी भरायची होती. त्या रात्री विजयला झोपच लागली नाही. तो शांतपणे घराबाहेर आला, आकाशाकडे पाहत बसला आणि मनात म्हणाला, देवा, मी चुकीचं काय केलं आहे? माझ्या कुटुंबाला एवढं दुःख का? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. सकाळी कामावर जाताना त्याला रस्त्यात स्वामी समर्थांचा छोटासा मठ दिसला. साधारणपणे तो कधी तिथे थांबत नव्हता, पण त्या दिवशी कोणीतरी आतून ओढत असल्यासारखं वाटलं. तो आत गेला. मठात शांत वातावरण होतं. अगरबत्तीचा सुगंध, स्वामींचा मंत्र आणि समोर तेजस्वी मूर्ती. विजयच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. तेवढ्यात तिथे बसलेले एक भक्त त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, बाळा, खूप चिंता घेऊन आलायस ना? विजय थोडा घाबरला, कारण त्याने काहीच सांगितलं नव्हतं. तो शांतपणे त्याच्या जवळ बसला आणि आपल्या अडचणी सांगू लागला. सगळं ऐकल्यावर ते भक्त म्हणाले, पैसा हा फक्त मेहनतीने नाही तर कृपेने टिकतो. आणि त्याने विजयला एक छोटासा उपाय सांगितला. ते म्हणाले, दर गुरुवारी सकाळी आंघोळ करून स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लाव आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा जप पैशासाठी नाही तर विश्वासासाठी कर. विजयने विचारले, इतक्याने खरंच बदल होईल? ते भक्त हसले आणि म्हणाले, विश्वास असेल तर स्वामी अशक्यही शक्य करतात. त्या दिवसापासून विजयने रोज जप सुरू केला. सुरुवातीला काहीच बदल दिसला नाही, पण त्याने हार मानली नाही. तो रोज शांतपणे स्वामींचं नाव घेत राहिला. हळूहळू त्याच्या मनातील भीती कमी होऊ लागली. घरातील वातावरण शांत होऊ लागलं. एक दिवस अचानक जुने अडकलेले पैसे त्याला परत मिळाले. ज्यांनी पैसे परत देण्याची आशाच नव्हती त्यांनी स्वतः फोन करून पैसे दिले. विजयला आश्चर्य वाटलं, पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. काही दिवसांनी त्याला एक मोठ्या कामाची संधी मिळाली. ज्या लोकांनी त्याला आधी नाकारलं होतं तेच लोक आता त्याला शोधत होते. काम वाढू लागलं, घरात पैसा येऊ लागला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता पैसा टिकू लागला. विजय स्वामींच्या फोटोसमोर जाऊन बसला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी दुःखाचे नाही तर ते होते कृतज्ञतेचे. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही मला पैसा दिलात म्हणून आनंद नाही, पण संकटात विश्वास दिलात म्हणून मी आज उभा आहे. भक्तांनो, आज अनेक लोक पैशाच्या अडचणीत आहेत. काही लोक बाहेरून हसतात पण आतून पूर्ण फुटलेले असतात. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ फक्त पैसा देत नाहीत, ते माणसाला उभा राहण्याची ताकद देतात. स्वामी समर्थ म्हणतात, आळस सोडा, वाईट मार्ग सोडा आणि मेहनतीसोबत माझं नाव घ्या. फक्त उपाय करून काही होत नाही, मन स्वच्छ असणंही इतकंच महत्वाचं आहे. घरात पैसा टिकण्यासाठी काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे घरात सतत भांडण करू नये, अन्नाचा अपमान करू नये. गुरुवारी शक्य असेल तर गरिबाला अन्न द्या. घरात रोज थोडा वेळ स्वामींचा जप लावा. कमाईचा थोडासा भाग दान करा. असं म्हणतात, जिथे दान आणि नामस्मरण असतं तिथे लक्ष्मी टिकते. भक्तांनो, पैसा कमवणं कठीण नाही, पण पैसा टिकण्यासाठी घरात शांतता, सकारात्मकता आणि कृपा लागते. आणि जिथे स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं तिथे आशा कधीच संपत नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि स्वामींना सांगा, माझ्या घरातून भीती आणि अडचणी दूर करा. विश्वास ठेवा, मनाला शांतता जाणवेल. भक्तांनो, आयुष्यात पैसा महत्वाचा आहे, पण पैशापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मनाची शांतता. आणि ज्या घरात स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं त्या घरात अंधार जास्त काळ टिकत नाही.
कधी ना कधी स्वामी मार्ग नक्की दाखवतात. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असू द्या, हार मानू नका. कारण स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपासून फक्त एक गोष्ट करा, चिंता कमी आणि स्वामींवर विश्वास जास्त ठेवा. बाकी सगळं योग्य वेळी स्वामी स्वतः ठीक करतील. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन स्वामी अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.